काय झालं, गौऱ्या वेचण्याचं काम मैत्रिणीचं चालू होतं. दोघींनी गौऱ्या वेचलेल्या होत्या. कोणी? संत जनाबाई महाराज आणि तिच्या मैत्रिणीने काय केल्या होत्या, गौऱ्या वेचलेल्या होत्या. काय अधिकार तिचा? कोणाचा? जनाबाई महाराजांचा. काशीचे एक विद्वान असणारे संत कबीर महाराज तिथं आलेले होते. ते कबीर महाराज आले होते. त्यांनी ऐकलं होतं की महाराष्ट्रामध्ये पंढरपूर आणि तिथे एक साध्वी जनाबाई महाराज फार मोठे असणारे साधू आहेत, महिला संत आहेत, हे ऐकलेलं होतं. कबीर महाराज नेमकं त्यांना पाहण्यासाठी आलेले होते, कशा आहेत त्या. हे कबीर महाराज आले आणि आल्यानंतर गंमत अशी घडली. हे कबीर महाराजांची आणि पहिली भेट घडली कोणाची? त्या गौऱ्या वेचणाऱ्या मुली होत्या. त्या असणाऱ्या मुलींची आणि कबीर महाराजांची असणारी भेट झाली. चला लक्ष्मीच्या रंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, चला राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. अगं बाई 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 काय करतेस का? अगं गौऱ्या रस्ते. गौऱ्या वेचते? हो. हे कोणाच्या गौऱ्या आहेत? अगं माझ्याच गौऱ्या. खरंच तुझ्या गौऱ्या आहेत का? हो. खोटं बोलतेस? हो. हे काय माहितीये ना? काय? गालुकड असक्यात. गालुकड असक्यात म्हणजे काय ग? हे खरंच तुझ्या गौऱ्या आहेत का? हो माझ्याच गौऱ्या आहेत. खोटारडी कुठली? तूच खोटारडी. खोटारडी कुठली? हे खरंच तुझ्या गौऱ्या आहेत का? हो माझ्याच गौऱ्या त्या. मी काल जमा करून ठेवलेल्या गौऱ्या आज तू वेचतीये? माझ्याच गौऱ्या आहे. खरंच का? हो. हे तुझं ते तुझं अख्खं पंढरपूर तुझं नाव करून घेत देवाला सध्या पण. माझ्या नावावर पंढरपूर अख्खं गाव असू पण ह्या माझ्या गौऱ्या आहेत. माझ्या गौऱ्या आहेत. ह्या माझ्या गौऱ्या आहेत. खोटं नको. माझ्या गौऱ्या आहेत. चोरटी कुठली? सोड. तूच सोड. सोड माझ्या गौऱ्या. अगं सोड. अगं सोड. खोटं नको बोलूस. माझ्या क्यों झगड़ा कर रही हो? तुम्ही कोण आहात? मैं कबीर महाराज हूँ. तुम्ही कोण आहात? मैं कबीर महाराज हूँ. कशासाठी आलात? मैं जनाबाई का नाम सुनकर मैं इधर आया हूँ. हाँ मीच आहे जनाबाई. मैं जनाबाई का नाम सुनकर मैं इधर आया हूँ. और तुम जनाबाई हो, तुम इस गौरे के लिए झगड़ रही हो क्या? हो कबीर महाराज, या चोरटीन माझ्या गौऱ्या घेतल्यात. तिनेच घेतल्या माझ्या गौऱ्या. खोटारडी. तूच खोटारडी. गौऱ्या घेतीये, खोटं बोलतीयेस. माझ्या गौऱ्या त्या. माझ्या गौऱ्या. माझ्या गौऱ्या. रुको रुको, झगड़ा मत करो. मैं कैसे जानूं ये तुम्हारी गौरी है और ये तुम्हारी गौरी है? हाँ कबीर महाराज, ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ना ती गौरी माझी. रुको, मैं जानता हूँ. विठ्ठल विठ्ठल. ये जनाबाई की नहीं है. विठ्ठल विठ्ठल. ये जनाबाई की है. ये जनाबाई की नहीं है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ये जनाबाई की है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ये भी जनाबाई की है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ये भी जनाबाई की है. विठ्ठल विठ्ठल ये भी विठ्ठल. जनाबाई की है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ये भी जनाबाई की है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ये भी जनाबाई की गौरी है. धन्य हो जनाबाई और धन्य तुम्हारी भक्ति. अरे 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 कबीर महाराज उठा, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात.
धन्य तुम्हारी भक्ति और धन्य तुम्हारा पांडुरंग. आलो. अशा प्रकारे कबीर महाराजांचा जो आलेला भ्रम होता तो निघून गेला. भगवत भक्तीमध्ये स्त्री किती मोठी असते हे कबीर महाराजांना कळालं आणि कबीर महाराजांनी जनाबाईला नमस्कार केला. किती मोठा अधिकार आहे जनाबाईंचा. अशी जनाबाई महाराज आणि मग पुढे या जनाबाई महाराज त्या ठिकाणी भजन करायचं. भजन करता करता कधी कधी दळायला लागल्या. 5-6 मिनिटाची कथा राहिली आपल्याला उरकती घ्यायची. दळण दळता दळता फार सुंदर या ठिकाणी ओव्या गायच्या आणि ओव्या गाता असताना त्यांना सहकार्य कोणी करावं, जगाच्या मालकाने. 1 मिनिटामध्ये सर्वांनी इकडे लक्ष द्या. किती सुंदर ओव्या गाते ती जनाबाई. त्या ओव्यांकडे असं लक्ष द्या जरा. हां, अरे पांडुरंगा, किती वेळची मी तुझी वाट पाहते. अरे अजून दळण दळायचं बाकी आहे. कुठे आहेस तू? लवकर ये ना. विठ्ठला, आलास तू? आता मला दळण दळू लाग आणि माझ्या मागे ओळा म्हण. विठ्ठल माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे. विठ्ठल माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे. अरे विठ्ठला, रुक्मिणी माझी माता आहे, तुझी माता आहे का? थांब, मी पुढे म्हणते, तू माझ्या मागं म्हण. सुंदर माझे जाते गा, फिरते भोवते गा. सुंदर माझे फिरते भोवते गा. कौतुके तू ये रे बारे गा. ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. कौतुके तू ये रे बारे गा. ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा फिरतो तिसरा. सासू आणि सासरा फिरतो तिसरा. ओव्या गाऊ जय जय काय हा. ओव्या गाऊ म्हातारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ हे ओव्या गाऊ म्हातारा तू ये रे बा विठ्ठला. शिवदोली खोटे गे प्रपंचाचे डेले गे. जय जय. लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. तळीले पेटम्या भरिले. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. जणीनं साजे गायले गिरत राहिले. हरी बोल बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला. थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला. अरे विठ्ठला, अरे विठ्ठला, मी दळण दळून दमले. आता तू दळण दळ, मी थोडं झोपते. हो चालेल. जगाचा मालक दळण दळायला लागला. दळण दळता दळता त्या जगाच्या मालकाने खुंट्याला आपले दागिने ठेवले. शाल काढली, ती खुंट्याला जनाबाईच्या अंगावरती टाकली. जनाबाई निद्रिस्त होत्या. एवढा अधिकार कमवा की जगाच्या मालकानं आपले कामं केले पाहिजे. कोणी कोणी तुम्ही ऐकताय ना, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाचे. जीवनातलं दुःख बाजूला जाईल आणि जीवनामध्ये सुख मिळेल याकरता देवाचं नामस्मरण करा. काम करता करता विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. जनाबाई महाराजांनी तेच केलं. कुठे जंगलात बसल्या नाही जाऊन, कुठे वनामध्ये जाऊन बसल्या नाही. आई ते घरामध्ये बसूनच पारमार्थ सुंदर साध्य केला. हे शिकण्यासारखं आहे. आणि नंतर त्या जनाबाई देवाला असं कामं सांगायला लागल्या, दळण दळायला लावलं. तेवढ्यामध्ये काकड्यावाल्यांचा आवाज चालू झाला. काकडा चालू झाला क्षणी जगाचा मालक उठला आणि डायरेक्ट जाऊन विटेवरती उभा राहिला. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकाळा. आवाज वाढवा. तुम्ही लयच घसा ताना लावला बरं का माझा आज.
उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा, दर्शन द्या सकाळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. काकडा चालू झाला आणि जगाचा मालक विटेवरती उभा राहिला. काही लोकांनी पाहिलं देवाच्या काळातले दागिने चोरीला गेले. लोकांनी बोबाटा केला, चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली. आता वार्षिक बाता सर्व गाव गोळा झालं आणि गाव गोळा झाल्यानंतर पाहिलं दरवाजा तुटलेला नाही, भिंत फुटलेली नाही, कळस तुटलेला नाही, पण चोरी झाली आहे मात्र 100%. चोरीचा शोध कसा घेतला? म्हणजे जी गोधडी देवाच्या अंगावरती तेच कोणीतरी चोर आहे म्हटले आणि त्यानं चोरी केली म्हटले, त्याच्याशिवाय ही चोरी होऊ शकत नाही म्हटले. आणि खरोखर जेव्हा शोध घेतला पाहिलं जनाबाईची मैत्रीण म्हटली, अहो म्हटली ही तर गोधडी जनाबाईची आहे, ही कांबळ जनाबाईची आहे आणि ही तर कशी आली? याचा अर्थ जनाबाईच्या घरी जाऊन शोध घ्या. शोध घेतला आणि तिथं दागिने असणारे सापडले. जनाबाईवरती चोरीचा आळा आला. कोणावरती? आणि ऐका ना, कधी कधी एखादा सज्जन सांगत असतो देव माझ्या घरी येतो, लोक ऐकत नाही. ते म्हणते हॅ देव कुठं घरी येतो का? येत असतो. जनाबाई म्हणायचे देव माझ्या घरी येतो, पण आता मात्र चोरीचे दागिने सापडले हिच्या घरी, देवाचे दागिने सापडले, ही चोर असायला पाहिजे. ठाम विश्वास झाला, धरलं तिला. कुठली चोर आहे म्हटले? भगवत भक्त म्हणते, देवाची सेवक म्हणते आणि चोऱ्या करते, तुला काही कळतं का नाही म्हटले. धरलं तिला, धर्मसभेपुढे उभं केलं. तिला एकच शिक्षा, कोणती? तिला म्हणले शुळावरती चढवा. कोणाला? जनाबाईंना. जनाबाई महाराज म्हटल्या मला शुळावरती चढवा, पण एकदा मला त्या काळ्याचं तोंड पाहू द्या. तीन स्त्रिया देवाला वेगवेगळ्या म्हटल्या. एक संत जनाबाई देवाला काळ्या म्हटली, संत जनाबाई महाराजाला जनाबाई महाराज देवाला चोरही म्हटली, आणि ऐका संत जनाबाई महाराज देवाला भूतही म्हटली. असे काही संत होऊन गेले, भूताची उपमा दिली देवाला. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. कोणी त्याला काय म्हटलं? म्हणजे हात वेडा आहे म्हटले. कोण म्हटलं? विदर्भातल्या संत मुक्ताबाई महाराज त्याला वेडा म्हटले. म्हटलं का नाही? वेडी याच्या गावा गेले, वेडी झाले आणि वेडी याच्या गावा गेले. वेड्यांचं गाव कोणतं? म्हणले पंढरी. कोणी त्याला वेडं म्हटलं. आणि संत जनाबाई महाराज त्याला चोर म्हटले. काय म्हटले? चोर. धरीला पंढरीचा चोर. अरे तू मला चोर ठरवलंस, पण खरी पहिली चोरी तर तूच केली. तुला तर मी गळ्यामध्ये नवे हृदयात बंदिस्त केलं. दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदयबंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला. देवासमोर गेली, देवानं हसावं आणि जगाच्या मालकाने हसावं आणि जनाबाईनं रडावं. जगाच्या मालकाने हसावं, जनाबाईनं रडावं. आणि मग रडता रडता मुखातून शब्द निघाले, ए देवा ओव्या गाऊन स्वरात दास जनीच्या घरात. दळण दैले सख्या श्रीहरी, हार चोरीचा माझ्यावरी. हार चोरीचा माझ्यावरी.
जनाबाईंच्या वरती, चोरीचा आळ ते संत जनाबाईंवरती आला. आणि कधी कधी चांगल्याच्या वाट्याला मोठं दुःख येत असतं. परमार्थ तुम्ही किती चांगला करा, जेव्हा जेव्हा असं एखादं दुःख येतं त्यावेळी समजून टाकायचं देवाने घेतलेली परीक्षा आहे. देवाने घेतलेली परीक्षा असते. देवाने परीक्षा घेतली पाहिजे आपली. जनाबाईची परीक्षा जगाच्या मालकानेच घेतली होती ना. चोरीचा आळ तिच्यावरती आला होता आणि जगाचा मालक धीरगंभीर उभा होता. जनाबाई महाराजांच्या डोळ्यातून अश्रू गळगळ निघत होते, अश्रू अनावर झाले होते, हृदयातून पाझर फुटलेला होता. माय बापा, अरे तुझे दागिने मी नाही ठेवले. अरे मुंगीच्या पायातल्या घुंगराचा आवाज तुला कळतो, मुंगीच्या पायाच्या घुंगराचा आवाज तुला कळतो, आणि तुझे दागिने तुला कळले नसतील का रे माय बापा? तू ठेवून आला, मुद्दाम तू केलं. जनाबाई देवाशी भांडते. गावकरी पुजारी मजने ती सुरावर. विठ्ठला, अरे का तू दागिने विसरून गेलास? रात्री जळण दगड लागायला आलास, माझ्या अंगावरली वाकड तुझ्या अंगावर टाकली आणि सकाळ झाली तसाच उठून विटेवरती उभा राहिला. अरे पांडुरंगा, ते गावकरी माझी वाकड बघून माझ्यावर चोरीचा आळ घेत आहेत. विठ्ठला, तुझ्या दरबारामध्ये न्याय आहे का नाही रे? पांडुरंगा, अरे ते गावकरी मला शिळावर देत आहे. अरे पांडुरंगा, धाव रे धाव. असा का रे पांडुरंगा माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मदने ती चोळावर. वाकल नेली तू अंगावरी, वाकल नेली तू अंगावरी. जय हो. आळ चोरीचा माधवरी, आळ चोरीचा माधवरी, आळ चोरीचा माधवरी. हे आवड चोरीचा रे केशवा माय बापा माय बापा दावरे दावरे
थांबा खाली थांबा